हॅलो MPSC ॲस्पिरंट. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, ते म्हणजे गोदावरी नदीच्या उत्तर दक्षिण क्रमानुसार उपनद्या आणि डाव्या उजव्या तुम्हाला माहीत आहे का? कारण या नद्यावर नाही का खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. जसं की आपण बघू शकतो, मागं तुम्हाला चार्ट दिसत असेल, मी लिहिलेलं आहे की गोदावरी नदीच्या उपनद्या उत्तर दक्षिण क्रम PYQ बेस ट्रिक्स. तर मी अशी काही ट्रिक्स देण्याचा प्रयत्न केला आहे की हे नद्या बघितल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही परीक्षेले, म्हणजे जसं की कंबाईन, ग्रुप बी, MPSC, राज्यसेवा, कोणतीही परीक्षा असो, महाराष्ट्रातली कोणतीही परीक्षा असो, सरळ सेवा असो, कोणतीही असो, नदीवर जर प्रश्न आला किंवा उपनदीवर जर प्रश्न आला, आज तुम्ही हे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमची ही नदी पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार आणि तुम्हाला डाव्या नद्या कोणत्या, उजव्या नद्या कोणत्या, ह्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जाणार. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि बघा तर कोणत्या नद्या आहेत त्या. तर आपलं टायटल बघून घ्या, गोदावरी नदीच्या उपनद्या उत्तर दक्षिण क्रम PYQ बेस्ट ट्रिक्स. तर सर्वात आधी आपण उत्तर दक्षिण क्रमानुसार नद्या बघू. ठीक आहे. तर बघा, उत्तर दक्षिण क्रमानुसार ह्या नद्या बघा. पहिले खेळणा, दुधना, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा, तावरजा, तेरणा. तर ह्या आहे नद्या. याची आपण एक मस्त ट्रिक्स बनवलेली आहे, ते तुमच्या लक्षात पण राहील आणि तुम्ही विसरणार पण नाही. तर ट्रिक्स बघा काय आहे, काय बनवू शकतो आपण याची ट्रिक्स. खेळणा, दुधना, सिंदफणा. तर खेळणा दुधनाला करा खेदू. एक मिनिट. खेळणा दुधनाला खेदू, सिंदफणा आणि बिंदुसराला करा सिंदबिंदू. आणि कुंडलिका, मांजरा, तावरजा, तेरणा याला करा कुंडलिकाचं मांजर ताव्यावरचं तेल खाते. तर बघा कशी वाटली ट्रिक्स उत्तर दक्षिण क्रमानुसार. खेदू, सिंदबिंदू, कुंडलिकाचं मांजर ताव्यावरचं तेल खाते. हे झाल्या उत्तर दक्षिण क्रमानुसार नद्या. तर आपण आता गोदावरी नदीचा एक वरचा क्रायटेरिया बघू, ज्याच्यावर की प्रश्न विचारतात. तर बघा, गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिकला होतो आणि दक्षिण भारताची गंगा असं म्हटलं जातं तिला. आणि हिची एकूण लांबी भारतात 1465 किलोमीटर आहे. तसेच महाराष्ट्रात 668 किलोमीटर आहे. एकूण क्षेत्रफळ किती व्यापते हे, तर भारताचे एकूण 10% क्षेत्रफळ व्यापते आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर 49% क्षेत्रफळ व्यापते. तर आता आपण याच्या बघू डाव्या उजव्या नद्या. तर डाव्या नद्या बघू सर्वात आधी. इंद्रावती, प्राणहिता, कादवा, शिवना, खाम, लेंडी, दुधना, मन्याड, दक्षिण पूर्णा. तर ह्या झाल्या डाव्या नद्या. तर उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहे बघा. प्रवरा, दारणा, तेरणा, तावरजा, मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका आणि मुळा आणि बोरा. ह्या झाल्या उजव्या बाजूच्या नद्या. ह्या नद्या एवढ्या किचकट जातात, याच्यावर प्रश्न विचारले जाते की डावी नदी ओळखा, उजवी नदी ओळखा. तर आपल्याला नाही का तिथं आपला गोंधळ उडून जातो, कारण डावी उजवी आपल्याला पूर्णपणे नद्याच माहीत राहत नाही. तर डावी उजवी कुठे येणार. तर त्याच्यासाठी मी नाही का याची एक आपल्याला असं काम करायचं आहे, एक तर डाव्या लक्षात ठेवा, नाही तर उजव्या लक्षात ठेवा. तर मी नाही का डाव्या नद्याच्या एक मस्त ट्रिक्स बनवलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित बघा आणि पाठ करून घ्या. तुम्हाला कधीही प्रश्न आला याच्यावर तर तुमचा आराम. इंद्रावती, प्राणहिता, कादवा, शिवना, खाम, लेंडी, दुधना, मन्याड, दक्षिण पूर्णा. तर याची ट्रिक्स काय आहे बघा, आता दाखवतो तुम्हाला. इंद्रावती, प्राणहिता याला करा इंद्राचा प्राण गेला काशीला. इंद्राचा प्राण गेला काशीला, खाले दूध मनसे पूर्णा. तर ट्रिक्स अशी पूर्ण होते की इंद्राचा प्राण गेला काशीला, खाले दूध मनसे पूर्णा. तर लिहून दाखवतो मी तुम्हाला ट्रिक्स. इंद्राचा प्राण गेला काशीला, खाले दूध मनसे पूर्णा. तर बघा, इंद्रा म्हणजे इंद्रावती, चा काढून टाका याच्यातून. प्राण म्हणजे प्राणहिता, गेला हे सुद्धा काढून टाकायचं याच्यातून. काशीला म्हणजे कादवा, शिवना आणि ला एक्स्ट्रा वापरला आपण. खाले म्हणजे इथं हे लेंडी, खाम, लेंडी, दुधना, मन्याड आणि दक्षिण पूर्णा. तर ती वाटली तुम्हाला ट्रिक्स. इंद्राचा प्राण गेला काशीला, खाले दूध मनसे दक्षिण पूर्णा. ठीक आहे. तर हे ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमच्या नाही का डाव्या साईडच्या नद्या जेवढ्या आहेत तेवढ्या नाही का एका ट्रिक्समध्ये क्लिअर होणार. आणि जर कधी गोदावरी नदीची उजवी किंवा डावी कोणतीही नदी विचारली तर त्या ट्रिक्स मधून ती कव्हर होणार. कारण उजवी जर नदी असली तर ते तुम्हाला काढता येणार, कारण की ते ट्रिक्स मध्ये नसणार. तर म्हणून ह्या तुम्ही व्यवस्थित नद्याची ट्रिक्स
पाहून घ्या आणि पाठ करून घ्या. तसेच हे उत्तर दक्षिण क्रमानुसार जे नद्या आलेल्या आहे याची सुद्धा ट्रिक्स बघा. चला तर मग बघू आपण आयोगाने या टॉपिकवर कसे आणि किती प्रश्न विचारले. मी काहीच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. बघा तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उजव्या तीराच्या उपनद्या आहेत म्हणते. उजव्या तीराच्या विचारल्या. आपण केली डाव्या तीराची ट्रिक्स. तर आपल्याला एका साईडच्या जरी नद्या माहित राहिल्या डाव्या किंवा उजव्या तरी ही आपले प्रश्न सुटून जाते. बघा पहिला ऑप्शन दिला याने प्रवरा, दुसरा दिला मांजरा, तिसरा दिला मनेर, चौथा दिला पूर्णा आणि पाचवा दिला इंद्रावती. तर आपल्या डाव्यामध्ये कोणत्या कोणत्या येते, पूर्णा आणि इंद्रावती येते. बघा इथं इंद्रावती आहे आणि इथं पूर्णा आहे, दक्षिण पूर्णा. तर ई ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येते सरळ सरळ. ई ज्याच्यात आहे तिन्ही ऑप्शन उडून जाते. 2 नंबर 3 नंबर 4 नंबर उरला एक प्रश्न सुटला असता. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे. पुन्हा प्रश्न आला पण हे 1 लाइनर. तर याच्यात मांजरा दिलेला आहे, शिवना दिलेला आहे, दुधना दिलेला आहे, साबरी दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या नद्या छोट्या छोट्या खूप साऱ्या मिळतात तशा, पण आपण महत्वाच्या जे उपनद्या आहेत तेच घेतलेल्या आहे. तर आपण इथं बघा आपण याच्यातली कोणत्या कोणत्या, शिवना दुधना हे झाल्या समजा, हे झाल्या डाव्या साईडच्या नद्या. हे 2 ऑप्शन ते निघून जाते. राहिला साबरीचा आणि मांजराचा विषय. आपल्याला मांजरा उजवी आहे तर इथं ऑप्शन आपल्याला एक टिक करणं महत्वाचं होतं. तर हा सुद्धा प्रश्न सुटला असता. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही. गोदावरीची उपनदी नाही म्हटलेलं आहे. तर आपल्याला डाव्या जरी माहित असल्या, इंद्रावती माहित आहे, प्रवरा माहित आहे, दुधना माहित आहे. प्रवरा दुधना बघा, दुधना याच्यात होता, इंद्रावती होती आणि एक झाली समजा प्रवरा इकडे होती समजा उजव्या साईडची. तर इंद्रायणी जे आहे ते भीमाची उपनदी आहे. कारण हे सुद्धा एक महत्वाची नदी आहे. तर आपल्याला ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे हे माहीत असायला पाहिजे, म्हणून हा सुद्धा प्रश्न सुटला असता. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील ही सर्वात लांब नदी आहे. सर्वात लांब नदी महाराष्ट्रातील, हे कॉमन प्रश्न आहे, सर्वांना यायला पाहिजे. कारण महाराष्ट्रात तिचं क्षेत्रफळ 49% जर असेल तर ही सर्वात मोठी नदी असायला पाहिजे. आपण हिला दक्षिण भारताची गंगा सुद्धा म्हणतो, म्हणून हा प्रश्न सुद्धा सुटला असता. त्याच्यानंतर हा एक प्रश्न बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन, पूर्णा ही गोदावरी नदीची उपनदी नाही असं म्हटलेलं आहे. आपण तर बघितलं पूर्णा ही गोदावरीची डाव्या बाजूची उपनदी आहे. हरिश्चंद्रगडची उंची 1404 मीटर आहे. हे 3 ऑप्शन होते. हे प्रश्न घेण्याचं कारण एकच होतं की पूर्णा ही गोदावरी नदीची उपनदी आहे असा एक ऑप्शन होता याच्यात, आणि ते आपल्याला माहित आहे की चुकीचं आहे पूर्णपणे. तर ब कुठे कुठे चूक आहे ते ऑप्शन मध्ये पाहून घ्या. तर खालच्या 3 विज्ञानामध्ये ब बरोबर दिलेले आहे, ते तिन्ही इलिमिनेट होतात आणि पहिला फक्त नंबरचा ऑप्शन बरोबर राहतो, म्हणून हा सुद्धा प्रश्न त्याच्यावरून सुटला असता आपल्याला. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे. पुन्हा प्रश्न आलेला आहे. तर गोदावरी नदीचे खोरे सर्वात मोठे आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, जोड्या लावत आला होता. इकडे नद्या दिल्या होत्या एक साईड आणि दुसऱ्या साईडला उगमस्थान दिलं होतं. तर गोदावरी ऑप्शन मध्ये होतं. तर गोदावरीचा उगम आपण बघितलं त्र्यंबकेश्वर नाशिकला आहे. तर हा सुद्धा प्रश्न सुटला असता, कव्हर झाला असता. तर कशी वाटली तुम्हाला ट्रिक्स वगैरे आणि कसा वाटला हा टॉपिक, शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल, असं जर वाटत असेल की या टॉपिकवर प्रश्न आल्याच्या नंतर कव्हर होणार किंवा सुटणार, तर व्हिडिओ नक्की लाईक करजा, मित्रांना शेअर करजा आणि सबस्क्राईब करजा. थँक्यू.